Welcome, my friends. Last period, we have completed the lesson unit number 2.5 book review Swami and Friends by R.K. Narayan. Last period, we have discussed about the activities given on page number 73 and English workshops. All the activities we have discussed about all the activities. Today, we are going to learn the new lesson in unit number 2, the last part in 2.6 Word Heritage on page number 74. Today, we will discuss about first the warming up activities. Given some activities, these activities are very important for us. First of all, we should discuss about these activities on page number 74 in Word Heritage, the last part in unit number 2.6. Then we will continue this lesson Word Heritage. But before that, we start the warming up activity. You should open your book, see on page number 74, the activities given, all the activities are given in the warming up. I am going to discuss. You should take your pen and notebook and note down some of these activities. Now, see on page number 74, warming up activities. First of all, word heritage. वर्ड विश्व, हेरिटेज वारसा, वारशांचे विश्व हा पाठ आज आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रो, पाठीमागील तासाला आपण 2.5 बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण या पाठावरील इंग्लिश वर्कशॉप आपण डिस्कस केलेलं होतं. ॲक्टिव्हिटीज सर्व सोडवलेल्या होत्या. आज आपण नवीन पाठाला सुरुवात करतोय. हा युनिट नंबर 2 मधील अखेरचा पाठ आज आपण पाहतोय. हा पाठ पाहण्यापूर्वी काही ॲक्टिव्हिटीज इथं दिलेल्या आहेत. त्या ॲक्टिव्हिटी संबंधी आपण चर्चा करूया आणि मग आपण पाठाला सुरुवात करूया. पान नंबर 74 वरती पहिली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ते चिटचॅट ॲक्टिव्हिटी. धिस ॲक्टिव्हिटी is the group activity and oral activity, and after the oral activity you should note down this activity in your notebook. And another one activity is given here, prepare a travel brochure. These two activities we should discuss here first. Now the first activity, chit chat. I can talk about the word. म्हणजे या ॲक्टिव्हिटीमध्ये पहिल्यांदा सांगितलेलं आहे आय कॅन टॉक अबाउट द वर्ल्ड. मी जगाविषयी बोलू शकतो. फ्रॉम अ ग्रुप्स ऑफ 6 to 8 स्टुडंट्स. हिअर द ग्रुप यू कॅन मेक अबाउट 6 to 8 स्टुडंट्स. ईच ग्रुप शुड सिलेक्ट एनी वन कंटिनेंट अँड शेअर the following information about each. Select any one continent. Continent means थंड. पहिल्यांदा या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काय करायचं आहे, 6 ते 8 विद्यार्थ्यांचा गट तयार करायचा आहे आणि या गटामधून आपण एक कोणताही खंड निवडायचा आहे. एकूण मला वाटतं 7 खंड दिलेले आहेत. आपण अभ्यासलेला पण असाल भूगोलच्या तासाला. एशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका अँड अंटार्क्टिका. दीज आर द 7 continents and about 195 countries in the world. जवळजवळ 195 देश आणि 7 खंड आहेत हे आपण अभ्यासलेलं आहे.
Each group should select any one continent and share the following information about each. प्रत्येक गटानं कोणत्याही एका खंडाविषयीची माहिती मिळवायची आहे आणि जी आपण माहिती मिळवलेला आहोत ती माहिती आपण काय करायची आहे, शेअर करायची आहे. ते कोणत्या स्वरूपामध्ये, तर त्याच्यासाठी 6 पॉईंट्स दिलेले आहेत. त्या 6 पॉईंट्सचा आपण आधी अभ्यास करूया आणि मग एका खंडाची माहिती आपण शेअर करूया. पहिलं दिलेलं आहे इम्पॉर्टंट सिटीज. म्हणजे एखादा खंड निवडला, त्या खंडामध्ये अनेक देश असणार, त्या देशामध्ये महत्त्वाची काही शहरं असणार, त्या शहरांची नावं आपण तिथं लिहायची. जर आपण एशियन किंवा आशिया हा खंड जर आपण निवडला तर त्याच्यामध्ये दिल्ली, दुबई, हैदराबाद, मुंबई, कराची, कोलकाता, ढाका, all these cities are included in this continent. Second point is given there, sightseeing places of the tourist interest. Sightseeing places म्हणजे निसर्गरम्य, अतिशय सुंदर असणारी काही ठिकाणं ह्या खंडांच्या मध्ये आहेत किंवा टुरिस्ट इंटरेस्ट, पर्यटकांना आकर्षित करणारी अशी काही सुंदर शहरं ती कोणकोणती आहेत ते आपण लिहायचं. आपण एक आशिया खंड निवडलेला असेल तर त्याच्यामध्ये हाँगकाँग, शांघाय, बीजिंग, बँकॉक, जाकार्ता, टोक्यो, all these are the cities which cities are tourist interesting cities. Number third one is given there, food speciality or the cuisine. Cuisine means पाक कलेमध्ये निपुण असणारे किंवा पाकशास्त्राशी संबंधित असणारे. फूड स्पेशालिटी, अन्नधान्य तिथं कोणकोणत्या प्रकारचं मिळतं तर तिथं आपण लिहायचं. आता आपण बघितलेलं होतं आशिया खंड निवडल्यामुळं तिथं काय असणार आहे, चायनीज फूड असणार आहे, पंजाबी थाली, महाराष्ट्रीयन थाली एक्सेट्रा. नाउ द वाईल्ड लाईफ इन धिस कंटिनेंट, एशियन कंटिनेंट, वाईल्ड लाईफ इज एलिफंट्स, टायगर, लॉयन, लेपर्ड, ऑल these wildlife we can see in this Asian continent. Now fifth number point is given there, different types of regions and vegetations. Regions pradesh, प्रांत, and vegetations means वनस्पती. या खंडामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रदेश आणि वनस्पती आढळतात असं इथं विचारलेलं आहे. म्हणजे या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण एक खंड निवडून त्या खंडाविषयीची माहिती दिलेल्या 6 मुद्द्यामध्ये आपण लिहितोय. ग्रासलँड, डेझर्ट्स, फॉरेस्ट, माउंटेन्स, such a types of regions we can see in the Asian continent. And last one point is given there, human life. मानवी जीवन तिथं कसं आहे, कोणकोणत्या प्रकारचे मनुष्य वस्ती तिथं आढळते त्याचं उत्तर आपण इथं लिहूया. मिक्स ऑफ ऑल कल्चर्स, डिफरंट लँग्वेजेस, सम पीपल दे worked in agriculture or in a field. Such types of answers we can give there. Now each group representative from the previously formed groups, म्हणजे पूर्वी आपण 6 ते 8 जणांचा जो गट तयार केलेला होता तो 6 ते 8 जणांच्या गटामधील एक प्रतिनिधी या सर्व माहितीचं वाचन तो करेल. म्हणजे इथं दिलेली ही पहिली ॲक्टिव्हिटी चिटचॅट ही ओरल सुद्धा आहे आणि ॲज वेल ॲज रिटन ॲक्टिव्हिटी सुद्धा आहे. आपण जे काय ओरल डिस्कस करू एखाद्या खंडाविषयी त्याच्याविषयीची माहिती आपण नोट डाऊन करायची आपल्या वहीमध्ये आणि मग ती वर्गासमोर आपण आपला प्रतिनिधी त्याचं सादरीकरण करेल.
Each group representative from the previously formed groups should narrate means kathan karel, the information to the class using the proper attractive sentences. You should use all this information in the attractive sentences. Here I am going to read about these activities about the continent Africa. Look here, the important cities in the Africa: Johannesburg, Nairobi, Cape Town. These all are the important cities in Africa. The sightseeing places of a tourist interest: the Kruger National Park, Victoria Falls, Pyramids of Giza, Mount Kilimanjaro and Zanzibar. These all are the sightseeing places in the African continent. Food specialty or the cuisines: biltong, fufu, biryani, piri piri sauce, such a types of food specialty in African continent. Wildlife in the African elephant, hippopotamus, wild beast, zebras, giraffe, antelope, such a types of wildlife in African continent. Different types of regions of vegetations: the tropical rainforest, grasslands, Sahara, Kalahari Desert, such a types of regions found in African continent. Human life: the population of the continent is about 1 billion. They belong to various tribes and cultures. या खंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आदिवासी जमाती, वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक राहतात. इस्लाम आहेत, ख्रिश्चन आहेत. Such are the people lived in African continent. Now, with the help of such information, you can write a short paragraph in your notebook. आता या सर्व मुद्द्यांचा आपण अभ्यास केल्यानंतर, डिस्कस केल्यानंतर त्याच्याविषयीची माहिती आपण शॉर्ट पॅरेग्राफमध्ये तिथं लिहायची आहे. आता सेकंड ॲक्टिव्हिटी इथं दिलेली आहे: प्रिपेअर अ ट्रॅव्हल ब्राउचर. ट्रॅव्हल ब्राउचर प्रवासी माहिती पत्रिका किंवा माहिती पुस्तक. प्रिपेअर तयार करा. आता ह्या ॲक्टिव्हिटीचा अभ्यास आपण इथं करणार आहोत. पाहूया काय इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे त्याच्या संदर्भात. सेकंड, प्रिपेअर अ ट्रॅव्हल ब्राउचर ऑर अ लिफलेट. म्हणजे माहितीपत्रक तयार करा, माहिती पुस्तिका तयार करा, पर्यटकांच्यासाठी माहिती पुस्तिका तयार करा. ऑर युअर नेटिव्ह प्लेस. तुमच्या लोकल ठिकाणाची एखादी पर्यटन असणारी एखाद्या ठिकाणाबाबतची माहिती तुम्ही तयार करा. or any town, historical place, hill stations to attract tourists using the points below. खाली काही पॉइंट्स दिलेले आहेत, त्या पॉइंट्सचा आधार घ्या तुम्ही आणि त्या पॉइंट्सच्या आधारानं तुम्ही एक माहिती पत्रिका तयार करा, जी माहिती पत्रिका पर्यटकांना आकर्षित करेल. अशा एखाद्या तुमच्या परिसरामध्ये असणाऱ्या ठिकाणाविषयीची माहिती तिथं लिहा. कोणकोणते दिलेले आहेत तिथं मुद्दे बघा. नियरेस्ट रेल्वे स्टेशन, नियरेस्ट एअरपोर्ट, नियरेस्ट बस स्टँड. इथं पहिला मुद्दा इथं दिलेला आहे. सपोज हियर वी find or we fixed a native place, Bahubali native place. We can prepare a brochure or a leaflet about this place, about this Bahubali place. Now the nearest railway station is Hatkalangle. Nearest airport of Bahubali
our native place is Kolhapur. Nearest bus stand Hatkalangle. The first information is given here. Top 5 sports to visit. Top 5 spots to visit. अशा लोकल किंवा आपल्या नजीकच्या ठिकाणाचं आपण निवड केल्यानंतर त्या ठिकाणी काय वैशिष्ट्य आहेत, कोणकोणते स्पॉट तिथं व्हिजिट देण्यासारखे आहेत त्याची माहिती आपण इथं लिहायचं आहे. 28 feet ऑफ गोमटेश आयडॉल इमेज वी फाउंड इन बाहुबली. नॅचरल ब्युटी, हिल स्टेशन, sculptures, many sculptures we can found there. Attractive place and holy temples are found in the Bahubali native place. Now the third point is given there, special features of this spot. खास वैशिष्ट्य कोणकोणती आहेत या स्पॉटची? होली, आयडॉल ऑफ भगवान गोमटेश Bahubali. Second one, this is the educational hub, pleasant and attractive atmosphere, beautiful sight and trees are natural beauty is available in the native place Bahubali. Third one point is given there, have a fun or the entertainment. तिथं गंमत करण्यासाठी, गमती जमती करण्यासाठी, करमणूक करण्यासाठी अशी काही पॉइंट्स आहेत काय तिथं? This Bahubali place is the mountain side place, greenery park, seesaw on the mountain, hill station, holy and religious place, religious temples. Now the mouth watering special cuisine, खास चविष्ट असं खाद्यपदार्थ तिथं काय मिळतात का? ओनली व्हेजिटेरियन डिशेस आर अवेलेबल इन बाहुबली. We can found there the khakra and chutney in Bahubali. Some other special cuisines we found there. And another last point is given there, other nearby sightseeing spots. तिथं आपण गेल्यानंतर आणखीन काही तिथं पाहण्यासारखे स्पॉट्स आढळतात का? We can found there the कुंतुगिरी, रामलिंग, धुळोबा, Panala in Kolhapur. Such a types of spots are available near the Bahubali. In this way, you can prepare a travel brochure. The last points is given there. For further details, contact Bahubali Trust. Happy journey. Contact Enjoy Travels. You can write there your phone number and email address. In this way, you can write the leaflet of this native place. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रो आपण आपल्या एखाद्या स्थानिक ठिकाणाची माहिती आपण देऊ शकू. आता याच्यानंतर आपण ह्या दोन ॲक्टिव्हिटीचा अभ्यास केल्यानंतर पान नंबर 75 वरती, पेज नंबर 75 वरती दिलेला जो लेसन आहे 2.6 वर्ल्ड हेरिटेज, जागतिक किंवा वारशांचं विश्व, हा पाठ आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी पाठामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याचा अभ्यास आपण इथं करूया. पाठाची पूर्ण माहिती, त्याची समरी, त्याची थीम काय आहे हे आपण समजावून घेऊया आणि मग पाठाला आपण सुरुवात करूया. There are some ancient buildings, forests, lakes, monuments, historical places, cultural, natural places in the world. They are important and they have to preserve. They are called World Heritage Sites. विद्यार्थी मित्रो, या संपूर्ण विश्वामध्ये नैसर्गिक, सांस्कृतिक, काही मोठमोठ्या इमारती, स्मारक, ऐतिहासिक ठिकाणं आपणाला पाहायला मिळतात. ते अतिशय महत्त्वाचे आहे. कारण का
मानवजातीच्या दृष्टिकोनातून अशी महत्त्वाची ठिकाणं प्रिझर्व करणं, त्याची जपणूक करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. या साईट्सनाच आपण काय म्हणतो, वर्ल्ड हेरिटेज साईट्स असं म्हणतो. Such sites, such spots are administrated by the UNESCO to the World Heritage Site. This lesson gives the information about the history of World Heritage Site. आता या पाठामध्ये आपणाला जागतिक वारसा स्थळाची माहिती या पाठामध्ये दिलेली आहे. मानव जातीसाठी सांस्कृतिक, नैसर्गिक, ऐतिहासिक अशी महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये प्रदान करणाऱ्या स्थळांना जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित केले जाते, युनेस्कोकडून घोषित केले जाते. युनेस्को निश्चित करत असतं आंतरराष्ट्रीय जागतिक वारसा कार्यक्रमांतर्गत या स्थळांचं संरक्षण व संवर्धन केले जाते. या पाठामध्ये आपण जागतिक वारसा स्थळांच्या विषयी, त्यांच्या इतिहासाविषयी किंवा ही वारसा स्थळं कशी निवडली जातात याविषयीची माहिती आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. जागतिक वारसा स्थळांचे प्रकार किती व कोणते, आणि जर एखादे जागतिक वारसा ठिकाण धोक्यातच आले तर युनेस्को त्यांच्यासाठी काय करतं, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत. Here in this lesson we are going to learn and discuss about what is the World Heritage Site and what a significant aspect should a World Heritage Site have. कोणती महत्त्वाची अंगे या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये असावीत या भागांचा अभ्यास आपण इथं करणार आहोत. प्रमुख मुद्दे म्हणजे जागतिक वारसा स्थळांचा इतिहास आपण पान नंबर 75 वरती पाहणार आहोत. त्याच्यानंतर जागतिक वारसा स्थळांची समिती कशी निवडली जाते हेही पाहणार आहोत. त्याच्यानंतर जागतिक वारसा स्थान कसे ठरवतात हे बघणार आहोत आणि जागतिक वारसा स्थळाचे प्रकार बघणार आहोत. आणि शेवटी धोक्यात आलेली जी जागतिक वारसा स्थळं आहेत, जगभरामधील धोक्यात आलेली अशी वारसा स्थळं, याच्याबाबतचा निर्णय युनेस्को कशा पद्धतीनं घेतं याचा सर्व अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत, पाहणार आहोत. ही जागतिक वारसा स्थळं मानवांच्या दृष्टिकोनातून जतन करून ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. एखादं जागतिक वारसा स्थळ घोषित केलं तर ती घोषित केलेली प्रॉपर्टी ही त्या देशाची, त्या प्रदेशाची असते, पण त्याचबरोबर त्या युनेस्कोचं सुद्धा त्याच्यामध्ये जबाबदारी असते. हे या पाठामध्ये इथं सांगितलेलं आहे. नाऊ my friends, you should open your book and see on page number 75. पान नंबर 75 उघडा आणि उघडल्यानंतर ओळीप्रमाणे आपण त्याचा अर्थ, काही ग्रामर, वाक्य या सर्वांचा अभ्यास आपण इथं करणार आहोत. तिथं पान नंबर 75 वरती काही चित्र दिलेली आहेत, ती जागतिक वारसा स्थळांचीच चित्र दिलेली आहेत. तिथं ते आपण ऑब्झर्व करा आणि ऑब्झर्व केल्यानंतर पहिली लाईन बघा. ऑन पेज नंबर 75, लुक इन युअर बुक, कीप युअर फिंगर ऑन द लाईन, कीप अ नोटबुक अँड पेन इन युअर हँड अँड राईट डाऊन देअर सम डिफिकल्ट न्यू वर्ड्स इन युअर notebook and try to understand about these lessons. Thank you. A World Heritage Site is a site determined by the United Nations Educational, Scientific and Cultural Organization, that means the UNESCO, to have a significant cultural and a natural importance to humanity.
As such, the sites are protected and maintained by the International World Heritage Program, which is administered by the UNESCO World Heritage Committee, because World Heritage sites are places that are significant culturally and naturally. They vary in a type and include forests, lakes, monuments, buildings, and cities. My friends, in this paragraph, there are given two different meanings, two different information in this paragraph. The first is what is a World Heritage Site, and another one is what a significant aspect should be a World Heritage Site. अशा दोन महत्त्वाच्या गोष्टीबाबतची माहिती पहिल्या परिच्छेदामध्ये इथं देण्यात आलेली आहे. व्हॉट इज अ वर्ल्ड हेरिटेज साईट? आता पहिला भाग आपण इथं बघूया. वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे काय? अ वर्ल्ड हेरिटेज साईट इज अ साईट डिटरमाइंड by the United Nations Educational, Scientific and Cultural Organization. That means the UNESCO. That means United Nation Educational, Scientific and Cultural Organization. That we call the UNESCO. यालाच आपण युनेस्को असं म्हणतो. अ वर्ल्ड हेरिटेज साईट, जागतिक वारसा स्थळ, इज अ साईट डिटरमाइंड. डिटरमाइंड, द वर्ड डिटरमाइंड, निश्चित करणे, निश्चित केलं जाणे, by the United National Educational, Scientific and Cultural Organization. या युनेस्कोनं एखादं स्थळ निश्चित केलेलं, निर्धारित केलेलं, टू हॅव अ सिग्निफिकंट, विशेष महत्त्वाचं असणारं, कल्चरल म्हणजे सांस्कृतिक, और नॅचरल इम्पॉर्टन्स किंवा नैसर्गिक महत्त्व असणारं टू द ह्युमॅनिटी, मानव जातीसाठी जागतिक वारसा स्थळ विशेष महत्त्व असणारं युनेस्कोद्वारे निश्चित केलं जातं. या संपूर्ण विश्वामधील जी मानवजात आहे त्या मानवजातीसाठी असणारं सांस्कृतिक असू दे, ऐतिहासिक असू दे, नैसर्गिक असू दे, मानवाच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचं आहे असं ठिकाण युनेस्को काय करतं? निवडतं, निश्चित करतं. ॲज सच द साईट्स आर प्रोटेक्टेड. अशा पद्धतीची साईट, अशा पद्धतीचं ठिकाण निवडल्यानंतर त्याचं काय केलं जातं? प्रोटेक्शन, संरक्षण केलं जातं. अँड मेंटेन्ड, मेंटेन्ड त्याची देखरेख केली जाते बाय द इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम. आंतरराष्ट्रीय जागतिक वारशाच्या कार्यक्रमाअंतर्गत या ठिकाणांचं संरक्षण करणं, त्याचं देखरेख करणं, देखभाल करणं, डागडुजी करणं या गोष्टी केल्या जातात. which is administrated by the UNESCO. ॲडमिनिस्ट्रेशन, देखभाल करणं, जतन करणं, बाय द युनेस्को म्हणजे युनेस्कोकडून या ठिकाणांचं काय केलं जातं? देखभाल केली जाते, दुरुस्ती केली जातं, त्याचं जतन केलं जातं, प्रोटेक्शन केलं जातं. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी म्हणजे जागतिक वारसा समितीमार्फत त्याची देखभाल केली जातं, त्याचं संरक्षण केलं जातं. हियर वी कंप्लीट द ओनली टू सेंटेन्सेस इन धिस पॅरेग्राफ. फर्स्ट सेंटेन्स इज अ वर्ल्ड हेरिटेज साईट इज अ साईट डिटरमाइंड बाय द युनायटेड नेशन्स एज्युकेशन,
scientific and cultural organization to have a significant cultural or a natural importance to humanity. This is the first sentence. And another one, as such the sites are protected and maintained by the International World Heritage Program, which is administered by the UNESCO World Heritage Committee. म्हणजे युनेस्कोच्या कमिटीमार्फत अशा स्थळांची, ठिकाणांची देखभाल, संरक्षण करण्याची जबाबदारी ही युनेस्कोची असते. थर्ड सेंटेन्स, बिकॉज, का बरं युनेस्को याच्यामध्ये लक्ष घालून त्याच्यावरती पैसा खर्च करून त्याची देखभाल करतं का? बिकॉज वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर प्लेसेस दॅट आर significant culturally and naturally. They vary in type and include forest, lakes, monuments, buildings and cities. कारण का अशी जी जागतिक ठिकाणं आहेत, जागतिक स्थळं आहेत, या स्थळांना महत्त्वाची स्थळं असं म्हटलेली आहेत. कारण का कल्चरल, सांस्कृतिक अँड नॅचरल, म्हणजे सांस्कृतिक आणि नैसर्गिक दृष्टिकोनातून जी महत्त्वाची ठिकाणं संपूर्ण जगभरामध्ये आहेत, अशी जगभरामध्ये असणारी ही ठिकाणं युनेस्को काय करतं? निवडतं, त्याची देखरेख करतं, त्याला सांभाळण्याचं काम करतं. कारण ही सिग्निफिकंट प्लेसेस आहेत, महत्त्वाची ठिकाणं आहेत ही. दे व्हॅरी, न्यू वर्ड हिअर, व्हॅरी मीन्स डिफरंट, वेगवेगळी. दे व्हॅरी इन टाईप, त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. अँड इन्क्लूड, कोणकोणते? अशा जागतिक वारसा स्थळामध्ये कोणकोणती वेगवेगळी ठिकाणं येऊ शकतात? दे इन्क्लूड फॉरेस्ट, अरण्य येतात याच्यामध्ये, लेक्स, सरोवरे येतात, मॉन्युमेंट्स, अनेक विश्वामध्ये अनेक देशामध्ये अशा पद्धतीची काही स्मारक आहेत, त्यांना वर्ल्ड हेरिटेज साइट्स म्हणून म्हटलं जातं. मॉन्युमेंट्स मीन्स स्मारक, बिल्डिंग्ज, इमारती, अँड सिटीज, आणि काही शहरं सुद्धा याच्यामध्ये येतात. हिअर देर आर डिफरंट टाइप्स इन्क्लुडेड इन द वर्ल्ड हेरिटेज साइट्स such as the forest, lakes, monuments, buildings, cities, etc. Here we complete the first paragraph. In this first paragraph, what is a World Heritage Site and what are the significant aspects should be a World Heritage is given information in the first paragraph. Now we are going to discuss and learn about the second paragraph. दुसऱ्या परिच्छेदाविषयी आपण आता चर्चा करू. वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन ऑल्सो बी अ कॉम्बिनेशन बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. म्हणजे जागतिक वारसा स्थळामध्ये दोन्हींचाही समावेश झालेला आहे. दोन गोष्टींचा इथं संगम आपणाला पाहायला मिळतो, एक कल्चरल आणि दुसरं नॅचरल. वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन बी अ कॉम्बिनेशन बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. आता ह्या वाक्याला आपण ॲज वेल ॲज किंवा नॉट ओनली बट ऑल्सो वापरा असं जर सांगितलं तर कसं होईल बघा तिथं. वर्ल्ड हेरिटेज साइट can be a combination cultural and natural areas. Use
as well as किंवा use not only but also. आता या वाक्यामध्ये आपण ॲज वेल ॲज आणि नॉट ओनली बट ऑल्सो, पहिल्यांदा आपण ॲज वेल ॲज वापरूया. इथं वर्ड हेरिटेज साइट्स कॅन बी अ कॉम्बिनेशन cultural as well as, इथं कंजंक्शन आपण काढून टाकलं आणि त्याच्याऐवजी ॲज वेल ॲज वापरलं, नॅचरल एरिया. अशा पद्धतीनं आपण ॲज वेल ॲजचा वापर इथं करू शकतो. आता याच्यानंतर नॉट ओनली बट ऑल्सोचा आपण वापर करायचा आहे. इथं बघा, वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन बी नॉट ओनली कॅन बी अ कॉम्बिनेशन नॉट ओनली कल्चरल बट ऑल्सो नॅचरल एरिया. वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन बी अ कॉम्बिनेशन not only cultural but also natural area. अशा पद्धतीने आपण एकाच वाक्यामध्ये दोन्ही सुद्धा वापरू शकतो. दुसऱ्या उतार्यामध्ये इथं जागतिक वारसा स्थळामध्ये दोन्हींचाही संयोग झालेला असतो, एक सांस्कृतिक आणि त्याच पद्धतीनं नैसर्गिक सुद्धा. फॉर एक्झाम्पल, माउंट हंगशन इन चायना इज अ साइट विथ अ सिग्निफिकन्स टू द ह्युमन कल्चर बिकॉज इट प्लेड अ रोल इन द हिस्टॉरिकल चायनीज आर्ट अँड लिटरेचर. द माउंटेन इज ऑल्सो सिग्निफिकंट बिकॉज ऑफ द फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक. आता इथं सांगितलेलं आहे, चायनामध्ये माउंट हंगशन हे जे काही साईट आहे, हे ठिकाण आहे, हे सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचं मानलं झालेलं आहे. विच इज द इम्पॉर्टंट सिग्निफिकंट बिकॉज ऑफ द ह्युमन कल्चर. इट प्लेड अ रोल इन द हिस्टॉरिकल चायनीज. म्हणजे ऐतिहासिक त्याच पद्धतीनं सांस्कृतिक चायनीज कला आणि त्याच पद्धतीनं लिटरेचर साहित्यिक ह्या सर्व वैशिष्ट्य ही माउंट हंगशन हे जपतं. सांस्कृतिक दृष्टिकोनातून, नैसर्गिक दृष्टिकोनातून, ऐतिहासिक दृष्टिकोनातून आणि कला आणि साहित्याच्या दृष्टिकोनातून हे ठिकाण माउंट हंगशन चीनमध्ये असणारं हे ठिकाण अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्याला युनेस्कोनं काय केलेलं आहे, जागतिक वारसा स्थळामध्ये त्याची नोंद केलेली आहे. द माउंटेन इज ऑल्सो सिग्निफिकंट. आणि तिथं असणारा जो पर्वत आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे. बिकॉज ऑफ इट्स फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक्स. कारण का त्यांचं तिथं असणारं जे भौगोलिक वैशिष्ट्य आहे, त्याचं भौगोलिक निसर्ग सौंदर्य जे आहे, ह्या वैशिष्ट्यामुळं कॅरेक्टरिस्टिकमुळं हे ठिकाण हे जागतिक वारसाच्या ठिकाणी जागतिक वारसा स्थळामध्ये नोंदवण्यात आलेलं आहे. हियर इन दिस पॅरेग्राफ
we used not only but also as well as in this paragraph. Here the word heritage sites is a combination of a cultural and the natural sites. It is a significant to the human culture. या उतार्यामध्ये चायना या देशामध्ये असणारं माउंट हंगशन हे जागतिक वारसा स्थळामध्ये नोंदवण्यात आलेलं ठिकाण आहे. कारण हे ठिकाण हे सांस्कृतिक, नैसर्गिक, ऐतिहासिक आणि त्याच पद्धतीनं कला आणि साहित्य या दृष्टिकोनातून महत्त्वाचं ठिकाण असल्या कारणानं हे ठिकाण हे वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये नोंदवण्यात आलेलं आहे. Here we complete the first two paragraphs. Now the first point is given there, history of the World Heritage Site. म्हणजे जागतिक वारसा स्थळाचा इतिहास इथं दिलेला आहे. This point we will discuss to the next period. Thank you.